नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबई चिंचपाडा येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष शुभम चौगुले यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वरी आणि पारायणाच्या या भव्य आयोजनात शुभम चौगुले तसेच अमित चौगुले यांच्या हस्ते गुरूंची पूजा करण्यात आली. त्यावेळी उपस्थित सर्व संतांचा विशेष सन्मान करण्यात आला. संतांच्या प्रवचनाने सर्व भक्त या भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले होते. यावेळी ठाणे लोकसभा खासदार नरेशजी मस्के यांनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्याबाबत शुभेच्छा व्यक्त करत विशेष उपस्थिती दर्शवली. जर केलं तर खऱ्या अर्थानं आपण जे श्रवण केलेलं आहे त्या श्रवणाचं साक्षात संतांच्या संततेची देवतेची तब दुर्वासाजी जब यज्ञ में पधारे तो पांडव गए भगवान दुर्वासा जी को बुलाने।
सहकार्याने श्री ज्ञानदेव सांप्रदायिक मंडळाच्या वतीने चिंचपाडा गणेशनगर भाविकांच्या सहकार्याने रामनवमी निमित्त अखंड जो हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि संतजनांचं आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे। माननीय विजयजी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागात हे मंडळ खूप धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत असतं आणि खऱ्या अर्थाने ही संत मंडळी वारकरी मंडळी या जगातलं पाप कमी करण्याचं काम करत असतात। पाप एवढं झालेलं असतं की ते पुण्याने समतोल राखणं गरजेचं आहे। अखंड देवाचा धावा ही मंडळी करत असतात आणि त्यामुळे हे पाप कमी होण्यास मदत होते आणि याकरता यांचे आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो। आज खरं तर श्री ज्ञानदेव सांप्रदायिक मंडळावतीने आज चिंचपाडा येथे गणेशनगर येथील आज तुम्ही बघू शकता की आज 15 वर्ष आम्ही विचार केला आमच्या मंडळाने या वर्षी आपण संत पूजन ठेवावे। तर सगळीकडे भारताच्या वेगवेगळ्या कोणातून सगळ्या तुम्ही बघू शकतात की साधू असतील संत असतील सगळे वारकरी असतील हे आज इथं संत आज इथं जमलेत आणि आज गणेशनगर चिंचपाड्याच्या सगळ्या भाविकांना त्यांच्या दर्शन घेता येत आहेत। तसंच आज आपले लोकसभेचे खासदार नरेश मस्के साहेब यांनी सुद्धा आज इथं हजेरी लावली व लोकांना संबोधित केलं। उद्या दिंडीचा कार्यक्रम आहे, तसंच काल्याचं कीर्तन असेल, परवा महाप्रसाद आहे। हे कार्यक्रम गेल्या 15 वर्षापासून सतत चालू आहे चौगुलेबाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि यापुढे असेच हे कार्यक्रम मोठे होत जातील हे मी आपल्याला विश्वास देतो।